तो आणि प्रशांत दामले हे दोन दीपस्तंभ आहेत मराठी रंगभूमीवरचे. आणि मला वाटतं भरतच्याबद्दल असं आहे की अ, पहिली वॅनिटी मराठी नटाची ज्याची होती तो भरत आहे. ते तुम्हाला जजच नाही करत, त्यांना सगळंच आवडतं आणि ते खूप गोड नाटक बघतात. आणि मग त्यांना नाटक नाही आवडलं तर ते तुमच्या कपड्यांचं सुद्धा कौतुक करू शकतात. आपल्याकडे मराठी नाटकात असं होत नाही. आपल्या मराठीत तुम्ही आम्हाला मूळ कहाणी आणि ती कशी दाखवताय ती तुम्ही चांगली दाखवा, ऑथेंटिक पद्धतीने दाखवा, कारण आम्ही खूप नाटक बघितलं असं असतं. त्याच्यामुळे पण गुजरातीतली मजा एक अत्यंत वेगळी आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे. महा एम टी व्हीमध्ये तुमचं स्वागत. अस्तित्व हे नवीन नाटक आपल्या भेटीला येतं आहे आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत अभिनेत्री चिन्मयी सुमित आहे. ताई, सगळ्यात आधी तुझं खूप खूप स्वागत. भरत जाधव यांच्यासोबत रंगमंच शेअर करतेस. पहिल्यांदाच तू माझ्यामध्ये त्यांच्यासोबत रंगमंच शेअर करत असेल. कसं वाटतंय? कारण भरत जाधव आणि नाटक हे समीकरण खरंच एक वेगळंच आहे आणि त्यात तू भूमिका साकारते. आजपर्यंत विविधांगी भूमिका साकारल्यात, पण एकूण पोस्टर पाहून ही कुटुंबाची कथा वाटते. तर आधी त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. पहिल्यांदा भरतबद्दल बोलते. मी नेहमी असं म्हणते की काही नट असतात, काही व्यक्ती असतात ज्या तुम्हाला प्रिय जास्त आहेत की आदरणीय जास्त आहेत ते तुम्हाला कळत नाही. मी फॅन आहे त्याची. त्याच्यामुळे मला जितकं त्याच्याबद्दल प्रेम, आत्मीयता वाटते तितकाच मला त्याच्याबद्दल आदर वाटतो. कारण ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःचं करिअर, कारकीर्द घडवलेली आहे, अतिशय अथक मेहनत, म्हणजे टॅलेंट, गुण हे सगळ्यांमध्येच थोड्याफार प्रमाणात असतात, पण सातत्याने तसंच राहणं आणि कायम जमिनीवरती राहणं हे जे त्याला साधलं आहे ते म्हणजे अद्भुत आहे. तो आणि प्रशांत दामले हे दोन दीपस्तंभ आहेत मराठी रंगभूमीवरचे. आणि मला वाटतं भरतच्याबद्दल असं आहे की पहिली वॅनिटी मराठी नटाची ज्याची होती तो भरत आहे. आणि तरीसुद्धा तो अगदी पटकन तुला असं सांगू शकतो की आता ना जागेचे भाव वाढणार आहेत, त्याच्यामुळे आता तुम्ही असं असं करा, तुम्ही तसं तसं करा, असा तो व्यवहार सगळ्यांना सांगू शकतो. त्याला सगळ्यांच्याबद्दल काळजी असते. आणि जर उद्या जर असं झालं की एखाद्या माणसाला मदत करायची आणि मला माझ्या बरोबरीने कुणीतरी हवं आहे ती मदत करायला, तर मी पहिला फोन कोणाला करेन तर मी भरतला करेन. कारण तो खरंच तशा पद्धतीचा माणूस आहे. त्याच्यामुळे तो एक अद्भुत रसायन आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याबरोबर काम करावं ही माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. मी त्याला सारखी म्हणायचं की बरं मला तुझ्याबरोबर एकदा तरी काम करायचं, मला एकदा तरी तुझ्याबरोबर काम करायचं आहे. आणि असं म्हणता म्हणता तेव्हा ते म्हणताना नेहमी डोक्यामध्ये कुठेतरी असंच वाटायचं की स्वाभाविकपणे ते कदाचित कॉमेडी किंवा लाईट हार्टेड असंच नाटक असेल असं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर हे इतकं दर्जेदार, दमदार असं स्क्रिप्ट आलं. आणि मी खरं तर मी स्वप्नीलला मदत करत होते हे नाटक उभं करण्यासाठी. आणि आम्ही निर्माता म्हणून भरतला अप्रोच झालो होतो. आणि त्याच्यानंतर काही घटना अशा घडल्या की जो नट आणि मी करणार होतो त्याच्या काही बाकीच्या कमिटमेंट्स होत्या, त्याचं काही काम होतं, त्याच्यामुळे हे नाटक ज्या पद्धतीने ज्या वेळेला आम्हाला उभं करायचं होतं त्यावेळेला तो उपलब्ध होऊ शकणार नव्हता. आणि त्यांनी फार गोडपणे ते सांगितलं, कुठलीही कटुता न आणता, की अरे मी नाही करू शकणार आहे, पण तुम्ही हे करा, कारण नाटक होणं महत्त्वाचं आहे. मला नाटकाच्या बाबतीतली आणि रंगभूमीवरच्या कलाकारांबद्दलची हीच गोष्ट खूप खूप आवडते. ती ही आहे की लोकांना, रंगभूमीवरती काम करणाऱ्या लोकांना नाटक महत्त्वाचं वाटतं बाकीच्या कशाहीपेक्षा. त्याच्यामुळे अरे बापरे आता माझी ही संधी गेली किंवा काय असं नाही, ते नाटक आलं पाहिजे, ते त्याच वेळेत आलं पाहिजे, हे इतकं महत्त्वाचं होतं. आणि भरतनी त्याच दृष्टिकोनातून निर्माता होण्याबरोबरच त्यांनी ह्या नाटकात भूमिका करणं पण त्यांनी ठरवलं की त्यांनी हो म्हटलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे जे काय होतं ते माझाच स्वतःचा अजून विश्वास बसला. तर मला एक विचारायचं की तुझी मुळात अभिनयामध्ये एंट्री कुठून झाली? आणि तू म्हणालीस की जसं भरत जाधव आणि प्रशांत दामले हे रंगभूमीचे दीपस्तंभ आहेत, तसं तुला मुळात अभिनयात आणणारं किंवा एक आयडॉल असतं आपलं की ओके, मी यांना बघून मला हे हे करायचं आहे असं असतं. तर तुझी ही सुरुवात कुठून झाली? मी असं ठरवलंच नव्हतं, किंबहुना मला अभिनयात कारकीर्द करायचे हेही माझं ठरलं नव्हतं. मी अपघाताने ह्या क्षेत्रात आले. म्हणजे मी ॲकॅडमिक्समध्ये होते, मी BA करत होते आणि मला हिंदी किंवा समाजशास्त्राची प्राध्यापिका व्हायला आवडलं असतं. असं वेगळंच काहीतरी माझं स्वप्न होतं. पण माझं एक आजारपण असं झालं की
त्याच्यामुळे मला त्यावर्षी ड्रॉप घ्यायला लागणार होता. मला परीक्षेला बसता येणार नव्हतं. तब्येत खूप खराब झाली होती आणि मी माझ्या आईवडिलांकडे आले होते. तेव्हा माझ्या वडिलांचं पोस्टिंग मुंबईमध्ये होतं आणि त्यावेळेला ते बरं होत असतानाच असं झालं होतं की एकीकडे खूप डिप्रेसिव्ह वाटत होतं ते, की आपली परीक्षा बुडलेली आहे, आपला अभ्यास झाला आहे पण आपण परीक्षा देऊ शकत नाही आहोत आणि आता काय करायचं असं. आणि त्याच वेळेला चंद्रकांत कुलकर्णी नवीन नाटक करत होता आणि त्याच्या आधीच्या वर्षी मी पुरुषोत्तममध्ये मला सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकाराचं म्हणजे पुरस्कार होता आणि त्यावेळेला राजीव नाईक आणि पुष्पा भावे हे दोघेजण परीक्षक होते आणि त्यांनी जरा इथे येऊन चर्चा केली होती की चांगली मुलगी आहे, चांगलं काम केलं. आणि चंदू मला लहानपणापासून ओळखत होता, तो माझ्या आईचा विद्यार्थी होता आणि त्याला असं वाटलं की जरा बघूया मॅडमना विचारून की चिन्मयी कुठे आहे. त्यांनी विचारलं आणि मी त्यावेळेला काहीच करत नव्हते, त्याच्यामुळे आई म्हणाली तिला जरा हुरूप वाटेल चंद्रू तिने जर नाटक केलं तर, असं म्हणून मी ज्वालामुखी हे पहिलं नाटक केलं आणि मग मी रमलेच. पण त्यावेळेला सुद्धा रीमाताई, लालन सारंग, भक्ती बर्वे, वंदना गुप्ते, स्वाती चिटणीस या सगळ्या आदर्शवतच होत्या आणि आपल्याकडची ती पद्धत नाही आणि ती परंपरा नाही आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे खरंच तुमचे आवडते नट असं म्हटलं की तुम्हाला, किंवा असं जर विचारलं ना पटकन तुम्हाला कोणाचा अभिनय आवडतो, की पटकन पुरुषांचीच नावं येतात सगळ्यांच्या ओठी. पण मला वाटतं की ह्या ज्या सर्व स्त्रिया आहेत ह्या तितक्याच तोलामोलाच्या नट्या आहेत आणि मी त्यांना बघतच म्हणजे माझ्यावरती ह्या सगळ्यांचेच थोडे 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 संस्कार आहेत. आणि त्याचबरोबरीने मला असं वाटतं की आत्ता नव्या दमाच्या ज्या सगळ्या ह्या ॲक्ट्रेसेस आहेत, जशी पर्ण पेठे आहे, सखी गोखले आहे, ह्या मुलींकडून सुद्धा मी खूप शिकते. त्याच्यामुळे जर माझ्या आदर्श म्हणशील तर जशा ह्या स्टॉलवर्ड्स आहेत, ज्या माझ्या बरोबरीच्या किंवा माझ्यापेक्षा मोठ्या ॲक्ट्रेसेस आहेत, तशाच मला ह्या सगळ्या मुलींकडून पण मला खूप स्फूर्ती मिळते. बरं, तू आता उल्लेख केला की बाबांचं पोस्टिंग येतं, नेमकी तुझे बाबा कशात काम करत होते आणि तुझ्या बालपणाबद्दल थोडंफार ऐकायला नक्कीच आवडेल. माझे वडील IAS ऑफिसर होते, भारतीय प्रशासकीय सेवेत होते आणि माझी आई मानसशास्त्राची प्राध्यापिका होती. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स असं म्हणावं असं वातावरण मला मिळालं की एकीकडे PhD झालेली आई आणि माझ्या सगळ्या भावंडांमध्ये, कझिन्समध्ये, माझ्या मावस भावंडांमध्ये म्हणजे एकाआड एक PhD आहेत असे सगळे अभ्यासू लोक आहेत. आणि वडिलांच्यामुळे आणि आईमुळे ते दोघेही कार्यकर्ते आहेत जवळजवळ हाडाचे. त्याच्यामुळे त्यांचं सामाजिक भान, त्यांची समाजाशी असलेली नाळ, त्यांचं सामाजिक ऋण मानण्याची पद्धत, याच्यामुळे एक वेगळ्याच पद्धतीचा संस्कार नक्कीच झालेला आहे. बरं, तू कोणती भूमिका साकारताना सुमित दादाचं त्याच्यामध्ये कसं आउटपुट किंवा असतं की जेव्हा तू सांगतेस त्याला किंवा मी ही भूमिका करते किंवा हे काम आलं आहे, त्याच्याकडून कशात तुला त्या गोष्टी येतात? माझ्यासाठी सुमित हा सगळ्यात मोठा माझा क्रिटिक आहे आणि सगळ्यात मोठा काय म्हणू बरं, साऊंड बोर्ड आहे. मला सगळं जाऊन त्याला सांगायचं असतं आणि त्यालाही सगळं येऊन मला सांगायचं असतं. पण सुमितच्या बऱ्याच नाटकांच्या बाबतीत असं होतं की मी त्याला विचारते, आवडलं आहे, करणार आहेस, असं विचारते. आणि जर तो 100% त्याची खात्री असेल की तो ते नाटक करणार आहे, तर तो मला सांगतो की मी हे नाटक करणार आहे. मग मी त्याला सांगते आता मला त्याच्याबद्दल काहीच सांगायचं नाही, कारण मला मग खूप ती अशी उत्सुकता असते. म्हणजे काही वेळेला तर त्याचं मागचं एक नाटक होतं नॉक नॉक सेलिब्रिटी, तर मी त्याला, तो घरात तालीम करत होता त्याची, तर मी त्यांना असं टकटक करून सांगायचे की हां आता मी हॉलमधून स्वयंपाकघरात जाणार आहे, तालीम बंद करा. एक शब्दही माझ्या कानावरती पडायला नको. किंवा त्याला स्क्रिप्ट देताना मी डोळे बंद करून त्याला स्क्रिप्ट द्यायचे की नाही माझं एक अक्षरही मी वाचलं नाही पाहिजे त्याच्यातलं, असं. कारण मला ती उत्सुकता असते की मला ते पूर्ण कळावं असं. पण माझ्याबद्दलचं असं होतं, बरेचदा असं होतं की काही निर्णय डेस्परेशनमध्ये घेतले जातात. की आता मी 4-5 वर्ष मी नाटक नाही केलं आहे आणि मला खूप नाटक करायचं आहे, तर असं होतं की काहीतरी कमर्शियल जरी तुमच्या हातात आलं की तुम्हाला असं वाटतं की नाही करायला तर पाहिजे, कारण मला आता नाटक करायचं, मी खूप वर्ष नाटक नाही केलं आहे. तर सुमितच्या बाबतीत असं आहे की तो फार स्थिर बुद्धीचा माणूस आहे आणि तो फार शांतपणे निर्णय घेतो आणि मी थोडीशी हायपर आहे आणि जरा इमोशनल आहे मी. त्याच्यामुळे मला खूप अरे नाही, पण तो म्हणतोय मला की माझ्याशिवाय होणारच नाही त्याचं नाटक, त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे मी नाटक करणं. अशा माझ्या बाकीच्या गरजा खूप असतात नाटक करण्याच्या मागे. तर यावेळेला मात्र मी सुमितला सांगितलं होतं की सुमित, मी जो कुठला निर्णय घेईन
आणि मग त्याच्यानंतर जाऊन मला रडायचं त्याच्यात समोर असतं परत की नाही माझं चुकीचाच झाला आहे निर्णय आणि असं झालं आहे तसं झालं आहे. त्याच्यामुळे ह्यावेळेला मी पहिल्यापासून त्याला आय हॅड केप्ट हिम इन द लूप असं आपण म्हणतो तसा तो सतत ह्या प्रक्रियेमध्ये माझ्याबरोबर होता. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा भरतसमोर जेव्हा मी नाटक वाचलं आणि मी परत म्हणते की रंगभूमीतले माझे जे सगळे लोक आहेत ते खरंच माहिती आहे खूप लोक असं म्हणतात नाही हे माझं विस्तारित कुटुंब आहे वगैरे ते त्यांना खरंच कितपत वाटत असतं ते मला माहिती नाही. पण माझ्या बाबतीत खरंच ते तसं आहे. विजय केंकरेचा या नाटकाशी काही एक संबंध नाही. तो ना ते दिग्दर्शित करतोय ना काहीच करतोय. पण ज्या वेळेला मी काहीतरी करते आणि हे नाटक मला आवडलं आहे तर ते मला ज्या लोकांशी शेअर करावं असं वाटलं तर तसे ते लोक आहेत. सुमित राघवन, विजय केंकरे, त्याच्यानंतर हेमल ठक्कर नावाचा माझा एक मित्र जो गुजराती निर्माता आहे. त्याचा तर ह्या नाटकाशी अर्थार्थी काही संबंध नाही आहे. पण ह्या सगळ्या लोकांशी मला ती गोष्ट पहिल्यांदा शेअर करायची असते, ती त्यांना सांगायची असते. आणि त्यातला हेमल इथे नव्हता पण विजय केंकरे आणि सुमित हे दोघेजण ह्या नाटकाच्या पहिल्या वाचनाला माझ्याबरोबर होते. त्याच्यामुळे सुमितचा अर्थात ढवळाढवळ नसते किंवा मी जर एकदा निर्णय घेतला की मी हे करते तर हे करू नकोस तू असं कधीच तो म्हणत नाही. पण मग त्याच्यानंतर तू कशी तालीम करतेस, कशी होते तालीम, आता कुठल्या टप्प्याला आले, याच्याबद्दल निश्चितच आमच्यामध्ये खूप चर्चा होते. गुजराती नाटकांचा विषय निघालास तर तू काही गुजराती नाटकांमध्ये कामं पण केली तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. गुजराती नाटकात काम करणं हे मला खरंच वेगळ्याच पद्धतीचं एक दालन उघडलं होतं. कसं म्हणजे मी एका सिरियलमध्ये काम करत होते ज्याच्यामध्ये जतीन कणाक्या नावाचा अत्यंत गोड नट काम करत होता. आता जतीनबाई नाही आहेत पण ते माझ्याबरोबर काम करत होते आणि त्यांना मी खूप आवडले त्या सिरियलमध्ये. आणि ते मला म्हणाले की तू का नाही करत गुजराती नाटक. तर म्हटलं मला गुजराती काहीच येत नाही. तर मुंबईत तुम्ही वाढलेले जे मुलं आहात त्यांना गुजराती कानावरती पडतं आणि सुछे सारूछे इतकं तरी माहिती असतं. माझं बालपण औरंगाबादमध्ये मराठवाड्यात गेलं आहे आणि तिकडे नाही आहे गुजरातीचं फार असं म्हणजे जे गुजराती लोक आहेत ते मराठीतच बोलतात किंवा हिंदीत बोलतात. त्याच्यामुळे गुजरातीचा काहीच संस्कार नव्हता. त्याच्यामुळे गुजराती भाषा अजिबात येत नसताना मी गुजराती नाटकात काम केलं. ती भाषा शिकले. आज मी गुजराती पुस्तक वाचू शकते. मला लिहिता येत नाही, माझं अक्षर छान नाही आहे, पण मी गुजराती वाचू शकते, बोलू शकते. तर तशी मी गेले. तर मगाशी पण एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं अत्यंत निरागस असा तो ऑडियन्स असतो. ते इतके प्रेमाने नाटक बघायला येतात आणि ते तुम्हाला जजच नाही करत. त्यांना सगळंच आवडतं आणि ते खूप गोड नाटक बघतात. आणि मग त्यांना नाटक नाही आवडलं तर ते तुमच्या कपड्यांचं सुद्धा कौतुक करू शकतात. आपल्याकडे मराठी नाटकात असं होत नाही. आपल्या मराठीत तुम्ही आम्हाला मूळ कहाणी आणि ती कशी दाखवताय ती तुम्ही चांगली दाखवा, ऑथेंटिक पद्धतीने दाखवा, कारण आम्ही खूप नाटक बघितलं असं असतं. त्याच्यामुळे पण गुजरातीतली मजा एक अत्यंत वेगळी आहे. तिथली निर्मिती प्रक्रिया खूप वेगळी आहे आणि मराठीतली निर्मिती प्रक्रिया तर माझ्या घरचीच आहे. त्याच्यामुळे ती एक वेगळा आनंद आहे असं आहे. बरं, सुमित दादाचा विषयच निघाला तर मी एका मुलाखतीत पाहिलेलं पण वाचलेलं पण की त्याला साफसफाईची फारच असं हे आहे. तर कसं म्हणजे कसं तुझं काय ह्याच्यावरती स्टँड असतो? माझं म्हणणं असं असतं की तुम्हाला ज्या पद्धतीचं जगणं हवं आहे ते तुम्ही निवडूच शकता. पण मला खूप असं वाटतं की माझ्या घरामध्ये लहान मुलं जर येणार असतील तर त्यांना येऊन मोकळं ढाकळं वाटलं पाहिजे. त्यांना सारखं इथे हात नका लावू, इथे घाण नका करू, इथे पसारा नका करू असे रूल्स असावेत असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमचं घर फार बॅलन्स्ड आहे. मी पसाराप्रिय व्यक्ती आहे, तो पसारा आवरणारा माणूस आहे. त्याच्यामुळे आमचं खूप छान चाललं आहे कारण त्यालाही काम मिळतं आणि मलाही काम मिळतं. बरं, दिवाळी येते तर तू म्हणालीस की जर बालपण औरंगाबादमध्ये गेलं तर काही दिवाळीच्या आठवणी? दिवाळीच्या आठवणी अशा होत्या, मी जसं तुला म्हटलं की माझ्या आईला वडिलांना एक वेगळ्या पद्धतीचं सामाजिक भान होतं. तर 11 वर्षाची मी असतानाची माझी दिवाळी ही मी कधीच न विसरणारी दिवाळी आहे. कारण त्या वर्षी आईने आम्ही ज्या गव्हर्मेंट कॉलनीमध्ये राहत होतो तिकडच्या सर्व मुलांना एकत्र करून तिने आम्हाला ग्रीटिंग कार्ड्स तयार करायला लावली होती. ती ग्रीटिंग कार्ड्स आम्ही घरोघरी जाऊन विकली होती आणि त्याच्यातून जे पैसे आले त्या पैशांमधून फटाके आणि मिठाया घेऊन आम्ही तिकडच्या अनाथाश्रमामध्ये गेलो होतो आणि आम्ही आमची पूर्ण दिवाळी त्या मुलांबरोबर साजरी केली होती. आणि त्याच्यामध्ये कुठेही आम्ही कुणासाठी तरी काहीतरी करतोय अशातला भाग नव्हता, तर आम्ही आमच्यासाठी आनंद लुटला होता. तर हे जे असतं की हाऊ द अदर हाफ लिव्स, आपल्या पलीकडे सुद्धा जग असतं आणि ते कसं जगतं, त्यांच्या जगण्याशी आपली नाळ जुळलेली असली पाहिजे, हा संस्कार आमच्या आईने आम्हाला नुसतं पुस्तकं वाचून दाखवून न करता ते आम्हाला प्रत्यक्ष आमच्या जगण्यात
आणून दिलं होतं. आणि मला वाटतं तिथपासून ते आज मराठी शाळांपर्यंत जे मी काम करते ते तिथेच कुठेतरी बी रोवलं गेलं होतं. बरं, नाटक 3 नोव्हेंबरपासून शुभारंभ होतोय, तर साधारणतः प्रेक्षकांना काय सांगशील त्याबद्दल? मी प्रेक्षकांना असं सांगेन की मराठी प्रेक्षक कधीच चांगल्या नाटकाला निराश करत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही सतत एक खंत असते लोकांची की काय पद्धतीच्या कॉमेडीज येतात. आपल्याकडे फार सुंदर कॉमेडीज होतात, अत्यंत दर्जेदार कॉमेडीज होतात, पण कधी कधी असं म्हणतात काय पाचकळपणा चालला आहे किंवा काय अतिच मेलोड्रामॅटिक काहीतरी नाटकं चालली आहेत. तर जगण्याशी आपल्या संबंध असलेलं, असोशी असलेलं असं हे नाटक आहे. त्याच्यामुळे हे नाटक बघायला नक्की या. प्रत्येकाला ह्या नाटकामध्ये नातं जोडलं जाईल असं काहीतरी, आपलं हे तर माझं आहे असं वाटणारे खूप क्षण तुम्हाला या नाटकामध्ये अनुभवायला मिळतील. त्याच्यामुळे मला आणि भरतला बघायला तर याच, पण आमच्याबरोबर जी नवीन दमाची नवीन मुलं आलेली आहेत त्यांना आशीर्वाद द्यायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला हे नाटक बघायला जरूरी आहे. तर नक्कीच 3 नोव्हेंबरपासून अस्तित्व हे नाटक रंगभूमीवर येत आहे. तुम्ही देखील जाऊन हे नाटक नक्की पहा. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.